धुळे जिल्ह्यात वाढत्या टवारखोरीला आणि असामाजिक घटकांना आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी मंगळवारी दिनांक 24 सायंकाळी 7 ते 11 या वेळेत अचानकपणे विशेष मोहीम राबवून व्यापक कारवाई केली। अवैध धंदे, मद्यप्राशन करून गोंधळ घालणारे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक तसेच जुगार आणि हातभट्टी व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली। ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत डेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते। मोहिमेदरम्यान ड्रंक अँड ड्राईव्हच्या 22 केसेस नोंदवून तब्बल 2,20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मोटार वाहन कायदा नवे 245 केसेस करून 1,56,150 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। शाळा, महाविद्यालय, क्लासेस परिसरात अनधिकृतपणे सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 18 बुलेट दुचाकी जप्त करून 18,000 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे। सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्या 9 जणांवर तर अडथळा निर्माण करणाऱ्या 8 जणांवर कारवाई करण्यात आली। पान टपऱ्यांवर अंमली पदार्थ विक्री प्रकरणी कोटपा कायद्यान्वये 33 केसेस नोंदवण्यात आल्या। 16 विक्री ठिकाणावर 7 कारवाया करण्यात आल्या। अवैध हातभट्टी दारू विरोधात 32 गुन्हे दाखल करून 540 लिटर गावठी दारू, रसायन वॉश, ड्रम व साहित्य असा एकूण 47,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणारे, हुल्लडबाजी करणारे आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिसांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे।